Today we are going to solve this example by synthetic division method. त्या ठिकाणी पॉलिनॉमियल असे आहे y² + 10y + 24 डिवायडेड बाय y + 4. तर हे जे एक्झाम्पल आहे किंवा हे जे डिव्हिजन आहे आपण सिंथेटिक डिव्हिजन मेथडने सॉल्व करणार आहोत. तर सुरुवातीला आपल्याला y ची व्हॅल्यू काढून घ्यायची आहे. y + 4 = 0 ठेवायचा, y = -4. ओके. आता याची मांडणी कशी करायची, अशा प्रकारचे एक चार्ट तुम्हाला आखायचा आहे. एक व्हर्टिकल लाईन, एक हॉरिझॉन्टल लाईन. त्या व्हर्टिकल लाईनच्या राईट साईडला तुम्हाला जे काही पॉलिनॉमियल आहे त्याचे कोएफिशियंट लिहायचे आहेत. फर्स्ट कोएफिशियंट 1, देन 10, देन 24. अँड व्हर्टिकल लाईनच्या लेफ्ट साईडला जी काही वायची व्हॅल्यू आता आपण कॅल्क्युलेट केलेली आहे ती व्हॅल्यू या ठिकाणी -4. फर्स्ट जो कोएफिशियंट तो ॲज इट इज खाली घ्यायचा. ओके. देन -4नी 1ला मल्टिप्लाय करायचं आणि आलेला जो प्रॉडक्ट आहे तो तुम्हाला 10च्या खाली लिहायचा. -4 × 1 इज -4. सबस्ट्रॅक्शन इज 6. ओके. देन -4नी तुम्हाला 6ला मल्टिप्लाय करायचं आहे. -4 × 6 इज 24 अँड साईन बिकम मायनस प्लस गेट कॅन्सल 0. ओके. तर या ठिकाणी जे काही क्वोशंट आहे, रिमाइंडर तर 0 आला. जो क्वोशंट आहे त्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करत असताना लास्ट टर्म जे आहे तर त्या ठिकाणी काय आहे तुमचा कॉन्स्टंट आहे आणि फर्स्ट टर्मला तुम्हाला x डिस्ट्रीब्यूट करत जायचं राईट टू लेफ्ट. ओके. देन 1x मीन्स x प्लस y + 6. क्वोशंट इज बिकॉज पॉलिनॉमियल इज इन टर्म्स ऑफ y, दॅट्स y + 6. ओके. हे घेत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की जी काही वायचा हायेस्ट पॉवर आहे त्याला आपण डिग्री म्हणतो, बरोबर आहे. तर वायचं हायेस्ट पॉवर किंवा हायेस्ट इंडेक्स आहे त्याच्यातून -1 केल्यानंतर जे काही तुमचा आन्सर येणार आहे तो काय असणार आहे, आलेल्या क्वोशंटची हायेस्ट डिग्री असणार आहे. या ठिकाणी 2 - 1 काय होणार आहे 1, म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे वायचा पॉवर हायेस्ट 1, अदर दॅन 1 तो नसायला पाहिजे. ओके. आणखी एक्झाम्पल घेऊ आपण. नेक्स्ट एक्झाम्पल आहे y⁴ + 24y - 10y² डिवायडेड बाय y + 4. ओके. या ठिकाणी जी काही पॉलिनॉमियल आहे ती प्रॉपर वेने लिहिली गेलेली नाही आहे. म्हणजे या ठिकाणी आपण काय करत असतो, पॉलिनॉमियल ही काय असायला पाहिजे, डिक्रीजिंग ऑर्डर. त्याचे जे पावर्स आहेत तर ते पावर्स डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये असायला पाहिजेत. सुरुवातीला तर 4 आहे, त्यानंतर 1 आहे, नंतर 2 आहे. म्हणजे या ठिकाणी y³ ही टर्म मिसिंग आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला ती ॲड करायची आहे आणि जे काही पॉलिनॉमियल दिलेली आहे ती प्रॉपर वेने त्या ठिकाणी लिहायची आहे. लिहित असताना हायेस्ट पॉवर y⁴ + 0y³ बिकॉज y³ इज अब्सेंट. y³ या ठिकाणी नाही आहे तर तो आपण 0y³ अशा पद्धतीने त्या ठिकाणी मेन्शन करत आहोत किंवा ॲड करत आहोत. -10y² + 24y डिवायडेड बाय y + 4. फर्स्ट स्टेप हीच वायची व्हॅल्यू काढायची आहे. पुट y + 4 = 0, देन y = -4. ओके. या ठिकाणी सेम चार्ट काढायचा आहे अशा पद्धतीने. एक व्हर्टिकल लाईन, एक हॉरिझॉन्टल लाईन. जी काही व्हर्टिकल लाईन आहे तर त्या व्हर्टिकल लाईनच्या राईट साईडला आपण काय करतो, कोएफिशियंट ऑफ पॉलिनॉमियल्स. म्हणजे पॉलिनॉमियलमध्ये ज्या ठिकाणी y आहे त्या प्रत्येक वायचे तुम्हाला काय करायचे आहे, कोएफिशियंट लिहायचे आहेत. फर्स्ट कोएफिशियंट काय आहे 1, देन 0, देन -10 अँड 24. ओके. अँड व्हर्टिकल लाईनच्या लेफ्ट साईडला तुम्हाला काय घ्यायचं आहे, वायची व्हॅल्यू जी आपण आत्ताच कॅल्क्युलेट केलेली आहे -4. फर्स्ट स्टेप काय आपली, जी काही फर्स्ट कोएफिशियंट आहे तो ॲज इट इज आपण खाली घेतो, बरोबर आहे. फर्स्ट कोएफिशियंट ॲज इट इज खाली घेतो. त्यानंतर -4नी 1ला मल्टिप्लाय केल्यानंतर येणार आहे -4. 0 - 4 इज -4. देन -4नी कशाला मल्टिप्लाय करायचं आहे, -4ला. -4 + 16. ओके. -10 + 16 याचं सबट्रॅक्शन आहे ते काय येणार आहे +6. बिकॉज जे काही मोठा नंबर आहे तर त्याचं साईन हे प्लस आहे, त्याच्यामुळे येणाऱ्या आन्सरला सुद्धा साईन काय येणार आहे, प्लस येणार आहे. -4नी 6ला मल्टिप्लाय करायचं आहे, त्या ठिकाणी 24, पण दोन्ही नंबरपैकी एकाला निगेटिव्ह साईन असल्यामुळे या ठिकाणी काय होणार आहे, निगेटिव्ह. दॅट्स वाय इट बिकम 0. आता या ठिकाणी लक्षात ठेवा, आपण वरच्या टर्ममध्ये जसं पाहिलं होतं की जसा पॉलिनॉमियलमध्ये जो हायेस्ट पॉवर आहे तर त्याच्यापेक्षा एकनी कमी येणाऱ्या जो क्वोशंट आहे तर त्याचा पॉवर असणार आहे. या ठिकाणी जी पॉलिनॉमियल आहे ती पॉलिनॉमियलचा हायेस्ट पॉवर आहे 4. 4 मधून आपण 1 कमी केल्यानंतर आन्सर येणार आहे 3. ओके. डिस्ट्रीब्यूट करत असताना त्या ठिकाणी आपण लेफ्ट साईडनी करू की सुरुवात काय असणार आहे, y³. ओके. कारण पॉवर एकनी कमी असायला पाहिजे येणाऱ्या क्वोशंटचा. ओके. तर येणारं जे आन्सर किंवा क्वोशंट आहे सोल्युशन तुमचं 1 आहे तर 1 काय होणार आहे y³. त्यानंतर -4y², देन +6y. हे असणार आहे तुमचं फायनल आन्सर. देन थर्ड एक्झाम्पल x² + 4x + 4 डिवायडेड बाय x + 2. फर्स्ट स्टेप काय आपली, एक्सची व्हॅल्यू काउंट करायची, कॅल्क्युलेट करायची. x + 2 = 0, देन x -2. ओके. सेम याची मांडणी, कोएफिशियंट 1, 4 and +4. Okay. Value of x is -2. First step, first coefficient as it is -2 × 1, -2, 4 - 2 is 2, then 2 × -2 is -4, then get cancel. जे काही हायेस्ट पॉवर आहे त्याच्या -1 म्हणजे या ठिकाणी फर्स्ट पॉवर असणार आहे किंवा त्याची डिग्री जी येणार आहे क्वोशंटची ती 1 असणार आहे. तर त्या ठिकाणी काय होणार आहे, हा 2 कॉन्स्टंट ठेवावा लागेल. 1x, दॅट मीन्स x + 2. हे असणार तुमचं फायनल आन्सर.